आणि साधू संतांचा धंदा काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात दीन रजनी हाची धंदा. देवगावातले लोक म्हणायचे ना तुकाराम महाराजाला काही धंदा नाही. महाराज म्हणजे धंदा नाही तर कसा आहे, हा माझा धंदाच आहे. गोविंदाचे लोक म्हणतात ना महाराज लोकांना काही धंदा नाही. धंदा नाही तर काय, हे काय कीर्तन करणं, भजन करणं, प्रवचन सांगणं, हे लेकरं सांभाळणं, धर्माचं त्या ठिकाणी काम करणं, हा तर लय मोठा धंदा आहे. म्हणजे दुसराच धंदा समजित. महाराज निघाले की महाराज चालले का धंद्याला? अरे बाबा नामचिंतनाचा धंदा आहे. विठाला रामनवमी हनुमान जयंती झाली की एखादा खट्याळ म्हणतो बरा झाला का धंदा. महाराज साधू संतांचा हरिभक्ताचा धंदा काय आहे? नामचिंतन करणं हा धंदा आहे. तुकोबाराय म्हणले आमचा धंदा आहे दीन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पवारे. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे हा संतांचा धंदा आहे. जीवाचा धंदा नाही सांगितलेला बरं आहे. जीवाचे अनेक धंदे, कोणाचा शेती आहे, कोणाचा व्यापार आहे, कोणाचा दुकानदारी आहे, कोणाचा त्या ठिकाणी याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यातून, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात, हाही त्या ठिकाणी धंदा आहे महाराज. जीवाचे जीव काही बी धंदा करू शकतो. जीवाचा काही एक धंदा नाही. देवाचा एकच धंदा आहे, संतांचा एकच धंदा आहे, पण जीवाचे अनेक धंदे आहेत. आता तो धंदा इथं काय सांगत बसू का? एका ठिकाणी त्या ठिकाणी असणार एक जण शेतकऱ्याची गाडी फसली आणि गाडी फसली, चिखल होता त्या ठिकाणी, सगळीकडे रस्ता चांगला होता पण तिथं चिखलात गाडी फसली. एकटाच शेतकरी बैलगाडी घेऊन चाललेला होता. गाडी फसल्यावर त्याला काळजी निर्माण झाली. अरे बापरे, उन्हाळा दिवस आहे, जंगलाचं रान आहे, जवळपास कोणी नाही, गाडी फसली, कोण काढे? तेवढ्या वेळामध्ये 2-4 जण तिकडून आले. म्हणजे बाबा बाबा काळजी करू नका, आम्ही येत ना. वा वा, देवासारखे धावून आले बा तुम्ही, काही काळजी करू नका, तुमची गाडी काढून देतोच म्हणले आम्ही. बरं, त्यांनी त्या ठिकाणी असणारं सहकार्य केलं. चाकाला धरून त्या ठिकाणी असणारे ती गाडी लोटत लोटत चिखलाच्या बाहेर काढली. काढल्यानंतर ते म्हणले मग आता आम्हाला काहीतरी, शेतकरी दयाद्रू होता, उदार होता महाराज. तो म्हटला अशा जंगलामध्ये अशा टायमाला गाडी फसली असती काय केलं असतं? बिचारे हे 2-4 जण धावून आले, गाडी निघली, त्यांनी 500 रुपये काढले. तात्या बस झाले का एवढेच? द्यायचे वाढून, द्या वाढून, आपलं काय घेणं नसते. वचनम किम दरिद्रता. 1100 रुपये दिले त्याला आसारामजी महाराज. 1100 रुपये दिले आणि म्हटले धन्यवाद, तुम्ही गाडी काढून दिली, बरं चांगलं झालं. त्या म्हटले अशा पद्धतीनं तुम्ही गाडी काढली, उपकार केले म्हटले तुम्ही. तुमचं काय काम आहे, काय करतात? ते म्हणले काय नाही, हे असंच तुमच्यासारख्याची गाडी फसली की काढून देतो आणि तुमच्यासारखे माणसं आम्हाला असंच उदार मनाने त्या ठिकाणी सहकार्य करतात. त्या शेतकऱ्याने सांगितलं ठीक आहे, पावसाळ्याच्या दिवसात चिखल असतो, गाडी फसते म्हणून काढून देतात, तुम्हाला पैसा मिळतो. उन्हाळ्यात काय करतात? ते म्हणजे काय नाही, असं चिखल आटूनच देत नाहीत आम्ही. हो, म्हणजे इथं पाणी सोडून चिखल बनवलेला असतो. असे जीवाचे धंदे वरून दिसायला गोड असतात पण आतून मात्र त्या ठिकाणी त्याच्यात काहीतरी असतं. हे जीवाचे धंदे महाराज. विठाला देवाचा धंदा काय? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारे. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. अव्यक्त असणारा परमात्मा आहे पण तो रूपाला येतो. त्याचं अव्यक्त निर्गुण निराकार कसं सांगितलेलं आहे महाराज? रंग नाही, रूप नाही, कैवल्य चारा. रंग नाही, रूप नाही, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, शबाश शबाश शबाश. ताळी 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 ताळी.
अव्यक्त निराकार नाही जे आकार जे थोनी चराचर हरी शिवजी द्वेवे ब्राह्मणो रूप रूप मूर्तंचे अमृतंचैव. असं त्या ठिकाणी पंचदशीमध्ये सांगितलेलं आहे. देवाचे दोन रूप आहेत, एक त्या ठिकाणी मूर्त आणि एक अमृत. अमृत म्हणजे निर्गुण निराकार, खरं त्याचं निर्गुण निराकार रूप आहे, पण तो भगवत भक्तासाठी आणि भगवत भक्ताच्या इच्छेसाठी तो सगुण साकार होतो. आणि भगवत भक्त खळ धरतात, हट्ट धरतात, देवा अशा पद्धतीनं तू आमच्या करता ये. विटेवर त्या ठिकाणी पुंडलिकरायाने हट्ट धरला, उभा राहा, विटेवर उभा राहा, कटेवर हात ठेव, समचरण विटेवरती समचरण ठेव, नासाग्र दृष्टी ठेव आणि आलेल्या दर्शन दे. म्हणून तो सगुण साकार विठ्ठल त्या ठिकाणी झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग निर्गुण निराकारातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो आम्हासाठी त्या ठिकाणी असणाऱ्या रूपाला येतो, आम्हासाठी अवतार धारण करतो. आम्हासाठी टाळी वाजवा एका तालकऱ्याकरता, मृदंग करता. छान. आता ते राम आले म्हणल्यात काय, आणि तुमचं चरित्र चालू आहे. बरं झालं तुम्ही आले लवकर. आम्हासाठी तुकोबाराय करता म्हणतात. कशासाठी देव येतो? प्रामुख्याने आमच्यासाठी. बाकीचे कामं नंतर उप असतील, पण प्रमुख म्हणजे त्या ठिकाणी भक्तासाठी. आम्हासाठी म्हणजे भक्तासाठी. जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी भगवत भक्त येतं, अनन्य भक्त येतं, देवाचे आवडीचे भक्त येतं, ज्ञानी भक्त येतं, आणि तो देवाच्या अनन्य असणारे भक्तासाठी येतो. गाय त्या ठिकाणी वासराला दूध का देते?
तुम्हा आम्हाला का देत नाही का? देते, पण वत्साचेनी दुभते. त्या ठिकाणी वासराच्या निमित्ताने दुभती ती त्या. आणि एखादा जर म्हटला, कारण तिला वासरू सोडावं लागतं, मग ती पाहणं ती, नंतर तो गाईचा मालक असतो तो दूध काढतो. पण एखाद्याने जर धसकट्याने वासरू न सोडता जर ती दूध काढायचं भांड, तरवी म्हणा, गुंडी म्हणा, घेऊन डायरेक्ट कासा खाली बसल्यानंतर दूध देते का लात मारते? तुमचं आगमन झालं का? अण्णासाहेब महाराज साबळे आपल्या भागाचे, त्या ठिकाणी असणारे साहेबराव महाराज कोठाळकर, कालेचं कीर्तन करावं दादाने करावं, त्या टायमाला कीर्तन केले. त्यांचे चिरंजीव आहेत. ट्रस्ट मंडळी देखील त्यांचंही आगमन झालेलं आहे. सगळ्या ट्रस्ट मंडळीचं धन्यवाद. सगळे ट्रस्ट मंडळी, मी अगोदरच आपलं नाम उल्लेख केलेला आहे. त्यांच्या या प्रयत्नातून हा कार्यक्रम त्या ठिकाणी दरवर्षी त्या ठिकाणी साक्षर होतो. त्यांचे ते अथांग असणारे प्रयत्न आहेत. चला, ती जी गाय दूध देते सज्जनांनो, परंतु वासरू सोडल्याशिवाय देत नाही. कारण वासरू न सोडता जर गाईचं दूध काढायला जर एखादा शेतकरी खाली बसला, एखादा मनुष्य गाई खाली बसला, तर दूध देते का लात मारते? रामभाऊ काढलं नाही का गाईचं दूध कधी? ती फार दिशी लात मारते का? कारण तिला त्या माणसाचं घेणं नाही. वासरू मग त्याला हुशार शेतकरी काय करतो, तो वासरू सोडतो, ती गाय त्या ठिकाणी पाहणली का नाही त्या ठिकाणी तो तपासतो, पाहतो, आणि नंतर त्या वासराला धरून त्या ठिकाणी खुंट्याला बांधतो ताकदीनं, आणि नंतर ती असणाऱ्या चिरवी गुंडी वगैरे घेतो, भराभरा दूध काढून घेतो, आणि सगळं दूध थानाची चिपटी झाली, कासातलं दूध संपलं अशी खात्री झाल्यानंतर मग वासराला सोडून देतो. बघा हे उदार शेतकरी. म्हणजे वासरू लय म्हणत असं म्हणे, धन्या शुभम तुझं कल्याण हो, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन. ते वासरू म्हणतंय, मी दिवसभर गायची वाट पाहत होतो आणि गाय माझ्यासाठी उमरत होती, आणि तोंड लावलंय कुठंतरी पाणली, आणि तेवढ्या वेळामध्ये मला खुंट्याला बांधलं, काढून घेतलं. त्या ठिकाणी सज्जनांनो, ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिला. गाय दूध देते पण वासराच्या निमित्ताने देते, कारण वासरू गाईला अनन्य आहे. मेघ त्या ठिकाणी वर्षा करतो पण चातकामुळे करतो. चंद्र त्या ठिकाणी असणारा अमृत वर्षाव करतात पण चकोराच्या निमित्ताने करतात. तसं देवही अवतार धारण करतात पण तुकोबराय म्हणतात आमच्यासाठी. भगवत भक्तासाठी देव अवतारण धारण करतो, दुसऱ्यासाठी नाही. आम्हासाठी अवतार कोणते कोणते अवतार धारण केलेले आहेत? मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कस्य वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध विठ्ठल, आणि पुढे होणारे तो कलंकी विठ्ठला विठ्ठला. संतांच्या असणाऱ्या वाङ्मयामध्ये मुख्य 10 अवतार येतं. श्रीमद भागवत कथेमध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत. आणि तसं जर पाहिलं तर तुकोबराय म्हणतात अवताराच्या तो राशी.
म्हणलं ना तुम्हाला, त्याला कातड्याच्या डोळ्याने दिसत नाही पण ज्ञानदृष्टी आहे. अवताराची राशी तो परमात्मा अवताराची राशी आहे. परंतु भागवतामध्ये 24 सांगितल्या आणि संत वाङ्मयामध्ये 10 अवतार सांगितले. कोणते? मत्स्य कुर्म, आहे का नाही? मत्स्य कुर्म वराह कशा करता धारण केले? ज्या ज्या वेळेस जी जी गोष्ट होईल त्याच्या करता, ती गोष्ट सावरण्याकरता ते अवतार धारण केलेले आहेत. आपल्याला आता मत्स्य अवतार कशा करता केला, कस्य कशा करता केला, वराह कशा करता केला, वामन का बरं झाला, आहे का नाही? पुन्हा परशुराम, नरसिंह हे कशा करता झाले हे सांगितलं असतं, पण त्याला टाइम कमी आहे. विठ्ठल विठ्ठल थोडक्यात सांगतो. मत्स्य म्हणजे वेद पाण्यामध्ये त्या ठिकाणी तारण्याकरता मत्स्याचा अवतार. कच्छचा अवतार इंद्राची सर्व देवाची संपत्ती पाण्यामध्ये दुर्वास ऋषीच्या शापाने पडली होती. ती संपत्ती वर काढण्याकरता देव आणि दानवाने एकत्रित करून समुद्र मंथन केलं. समुद्र मंथनाच्या टायमाला जेव्हा समुद्र मंथन होऊ लागलं, त्या टायमाला असणारा रवी, त्या पर्वत हिमालय पर्वताची त्या ठिकाणी रवी होती. वासुकी सर्पाचा त्या ठिकाणी असणारा दोर होता. एकीकडे देव आणि एकीकडे दानव मंथन चालू होतं, पण ही पृथ्वी खाली खाली जाऊ लागली. त्याच्याकरता त्या पर्वताची रवी पाठीवर धारण करण्याकरता कच्छ अवतार झाला. वराह अवतार पृथ्वी बुडू लागली म्हणून वराह अवतार झाला. वामन अवतार याच्याकरता झाला होता, जो बळी होता त्या ठिकाणी असणारा दैत्य बळी, त्याने सगळ्या देवावरती ताबा गाजवला होता, सगळ्या देवांना पराजय केलं होतं आणि म्हणून त्याला पाताळात घालण्याकरता वामन अवतार झाला. आणि त्याच्याकडून 3 पाद भूमी मागून घेतली. पहिला पाय त्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये पृथ्वीवरती, दुसरा पाय कुठं ठेवू म्हटले, आता तर खाली काही राहिलंच नाही, मग सगळं स्वर्ग वगैरे आठवलं. म्हणजे तिसरा पाय ठेवायला आता काही जागा राहिली नाही. तर बळी उदार होता, म्हणला आमच्या डोक्यावर ठेवा, म्हणून बळीच्या डोक्यावर पाय ठेवला आणि बळी पाताळामध्ये गेला. परत देवा चाली म्हणले की दादाची आठवण होती बरं का. हा असा बळी त्या ठिकाणी पाताळामध्ये घातला. देवांचं राज्य आलं. वामन अवतार. नरसिंह अवतार कशा करता? प्रल्हादा कारणे हिरण्यकश्यप प्रल्हादाला त्रास देत होता, अत्यंत त्रास देऊ लागला, एवढा त्रास देऊ लागला प्रल्हादाला, कारण हिरण्यकश्यपाला देवाचं नाव आवडत नव्हतं. दोघांचा विरोध होता, देवाचा आणि हिरण्यकश्यपाचा. पण त्याच्याच पोटी असा प्रल्हाद जन्माला आला. असं होतंय कधी कधी, बाप बेवड्या असतो आणि पोरं आमच्या संस्थेमध्ये हरिभक्त असतात. आणि बेवड्याचं पोरग महाराज, त्या बेवड्याचं पोरग एवढं महाराज होतं, ते महाराष्ट्रात प्रसिद्ध महाराज होते. आणि मग लोक म्हणतात, ए तुला काही लाज वाटते का? पोरग कीर्तन करतंय, पोरग 4 चौघात बसतंय, पोरग ज्ञान सांगतंय, आणि तू ढाब्यावर जाऊन लेझिम खेळत येतो घरी, लाज वाटते तुला? अहो यदा कदाचित त्या पोरामुळं त्याची सुटती हो, पोरामुळं त्याची. हे बघा हिरण्यकश्यप आणि प्रल्हाद. हिरण्यकश्यप छंद सोडत नाही आणि प्रल्हाद मात्र देवाचं नाव सोडत नाही. हे प्रल्हादा, त्याला कडेलोट केला, हत्तीच्या पायाखाली दिलं, उकळत्या तेलामध्ये टाकलं, होळिकेच्या मांडीवर जाळायचा प्रयत्न केला. शेवटी सगळ्यातून देवाने त्याचं रक्षण केलं. महाराज देवतारी त्याला मारील कोण? हा हिंडता वन न मोडे काटा.
महाराज त्याला काटा देखील मोडू शकत नाही परमात्मा पाठीमागा असल्यानंतर. शेवटी थकला हिरण्यकश्यपन. कुठे तुझा देव? बाबा कुठं नाही माझा देव. जळी स्थळी काष्टी पासानी सगळीकडे भरलेला आहे, कुठे नाही. ज्या सभामंडपात बसलेला होता, ज्या सिंहासनावर बसलेला, तिथं पुढं खांब होता. या खांबामध्ये का निर्जीवामध्ये आहे? हो बाबा, अहो तो सजीवामध्ये बी आहे आणि निर्जीवामध्ये पण आहे. खांबामध्ये हिरण्यकश्यपाला क्रोध आला, राग आला, राक्षसच होता तो. आणि रागाच्या भरामध्ये खांबात लात मारल्याबरोबर गुर 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 करीत नरसिंहाचा अवतार झाला. वा. छान. वेळेच्या अभावी हाके सरसिवडी घालून या स्तंभ फोडी. स्तंभ फोडला, गुरगुर करत त्याला हिरण्यकश्यपाला मांडीवर घेतलं. कारण त्याचं कारण आहे, त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केलेलं. मरण नको म्हटले. ब्रह्मदेव म्हटले मला मरावं लागतंय, तुला अमर कसं करू? आणि मग तर त्या ठिकाणी नाही नाही म्हणले, मग मला काही वर द्या म्हटले. माझं मरण पृथ्वीवर नको, आकाशात नको, माझं मरण सजीवाकडून नको, माझं मरण माझं मरण घरात नको, दारात नको, माणसाकडून नको, दानवाकडून नको, देवाकडून नको. अशा पद्धतीनं असणारा घेतला आणि फाळला. विठाला असा नरसिंह अवतार झाला, वामन अवतार झाला, नरसिंह अवतार झाला, परशुराम अवतार झाला. सहस्रार्जुन उन्मत्त झाला आणि त्या ठिकाणी सहस्रार्जुन परशुरामजीच्या वडिलांना त्या ठिकाणी असणाऱ्या जमदग्नीला त्यांनी ठार केलं. परशुरामजीनं उन्मत्त झालेल्या सहस्रार्जुनाला तर खराच केलं, पण 21 वेळेस निक्षत्रिय पृथ्वी केली परशुरामांचा अवतार. आणि तदनंतर जो अवतार आहे याला पूर्ण अवतार म्हणतात, तो प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल. तो अवतार त्या ठिकाणी होत असताना रावण अत्यंत उन्मत्त झाला. महाराज रावण, कुंभकर्ण हे उन्मत्त झालेले तिघजण भाऊ येत त्या ठिकाणी असणारे. हे पाठीमागच्या जन्मामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप त्या ठिकाणी ते होते. त्यांना जय विजय होते, त्यांना शाप भेटला होता. मग त्या ठिकाणी असणारा मोठा त्यांचा इतिहास आहे. त्यांना संकादिकाचा शाप भेटला. संकादिक जात असताना अडवलं आणि देवाकडे जाऊ देत नाही, तुम्ही 3 जन्मात राक्षस होता, असा शाप दिला. आणि म्हणून पहिल्या जन्मामध्ये ते दोघं जय आणि विजय, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप झाले. दुसऱ्या जन्मामध्ये कंस आणि शिशुपाल झाले. आणि तिसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण झाले. उन्मत्त झाले, ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, त्या ठिकाणी देवावरती विजय मिळवला, मानावरती 14 चौकड्या राज्य त्या ठिकाणी असणारे रावणाने प्राप्त करून घेतलं. उन्मत्त त्या ठिकाणी झाला. जिकडं जाईन तिकडं लोकांना त्रास देऊ लागला, लोकांना अत्यंत असणारा छळ करू लागलेला आहे. रावणाच्या त्रासाने सगळी असणारी ही पृथ्वी त्रासून गेलेली आहे. आणि म्हणून हा रावणाचा राक्षसांचं निर्दळन करण्याकरता, धर्माची स्थापना करण्याकरता आणि सज्जनांचं रक्षण करण्याकरता जो पूर्ण अवतार झालेला आहे, त्यांचंच नाव राम अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून देव भक्तांच्या रक्षण करण्याकरता देवाचा अवतार येतो. संतांचाही अवतार त्या ठिकाणी याच्याच करता येत असतो. कशा करता येतो संतांचा अवतार? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. ही भक्ती वाढवण्याकरता, सुख वाढवण्याकरता, धर्म वाढवण्याकरता संत त्या ठिकाणी येत असतात. संत म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोधिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे माग बुडत आहे जग, न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून प्रभू रामचंद्र जन्माला येण्याकरता त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. ज्या कुळामध्ये ते जन्माला येतात ना, तो सूर्यवंश आहे. सूर्यवंशामध्ये अनेक राजे त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. भगीरथ राजा झालेला आहे, शिबी राजा झालेला आहे, हरिश्चंद्र राजा झालेला आहे. उदार असणारा त्या ठिकाणी तो पुढे अजय राजाच्या पोटी राजा दशरथांचा त्या ठिकाणी जन्म आहे. राजा दशरथांचं लग्न होत असताना, कौशल्य मातेबरोबर लग्न होत असताना विघ्न केलं. रावणाने का बरं विघ्न त्या ठिकाणी केलेलं आहे? कारण रावणाला नारदाकडे गेले, म्हणजे माझं भविष्य सांगा, अरे तुझं माझं मरण सांगा. म्हटले तुझं मरण राजा दशरथाचा पुत्र असणारा प्रभू रामचंद्रांच्या हाती तुझं मरण आहे. मग पुढे तो दशरथ, त्यांचं लग्न ठरलेलं आहे, कौशल्याच्या पोटी असणारे दशरथ त्यांचं लग्नच होऊ देत नाही. आणि म्हणून रावणाने हे लग्न मोडायचं ते केलं. नारदाने येऊन सांगितलं, म्हणजे लग्न आता तुम्ही समुद्राच्या
नावीमध्ये लावा म्हणून नावीमध्ये लग्न लावण्याकरता गेले तर तिथं देखील रावणाने विघ्न केलं. ती नावच त्या ठिकाणी असणारी फोडली. बरंच वऱ्हाड मंडळी बुडून गेलं. पण महाराज ज्याला देव तारी त्याला कोण मारी. जी कौशल्य होती तिला उचललं, पेटीमध्ये टाकलं आणि ती पेटी त्या ठिकाणी घेऊन आला. आणता येईना म्हणून एका माशाकडे दिलं, सांगितलं मी येईपर्यंत ही पेटी सांभाळून ठेव त्या बेटावरती. राजा दशरथाला पाण्यात झोपून दिलं. पण पाण्यात दिल्यानंतर महाराज राजा दशरथाला एक नावेची फळी लागली. त्या फळीला धरून ते बरोबर त्या बेटाजवळ आले. पेटीत काय म्हणून उघडून पाहिलं तर कौशल्या माता निघल्या. कारण महाराज विधीचं जे असतं ना ते कधी चुकत नाही. जे प्रारब्धात लिहिलेलं आहे, कोणाबरोबर लग्न होणार आहे, कधी होणार आहे, कसं होणार आहे, तसंच होणार आहे सगळं. विठाला विठाला पाहिला कौशल्या माताजी त्यांची दृष्टादृष्ट झाल्यामुळे नारद मुनी आले. सांगितलं आता वेळ लावू नका, लग्न घटिका जोडून आलेले आहेत. आता लगेच त्या ठिकाणी असणार शुभ मंगल आली आता लग्न घटी समीप नवरा अंतरपटा ते धरा वाजंत्री भूगलबला न करणे शुभ मंगल. पटकन लग्न लावून टाकलं नारद मुनीने. जा म्हणले अयोध्येला, संसार करा, तुमच्या पोटी प्रभू रामचंद्रांचा जन्म होणार आहे. मोठा इतिहास आहे. रावण म्हणू लागला, हो नारदा ती पेटी आली. म्हणले काय पेटी करायला, जाऊन बघ अयोध्येमध्ये दोघांचं लग्न लागलेलं आहे. अशा पद्धतीने असणारा राजा दशरथांना 3 राण्या मुख्य आहेत, बाकीच्या 700 राण्या उपराण्या आहेत. सुंदर प्रकारचा संसार चाललाय महाराज. परंतु पुत्र हिनस्य मे राज्यम सर्व दुःखाई कल्पते. परंतु सगळं राज्य कारभारामध्ये आहे पण मुलगा नाही, दुःखी होतात त्या ठिकाणी असणार. एकदा जंगलामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत. श्रावण बाळांची कावड येते. श्रावण बाळ त्यांच्या हातून मारल्या जातो. त्यांचे आई वडील शाप, राजा तुला त्या ठिकाणी असणार 4 मुलं होतील पण अंतकाळी त्या ठिकाणी एकही मुलगा तुझ्या जवळ राहणार नाही. शाप भेटला. वशिष्ठ महाराजाकडे आले. सांगितलं शाप तर भेटलाय पण याच्याकरता आपल्याला यज्ञ करावं लागणार आहे. त्या यज्ञ नारायण प्रसन्न झाले. यज्ञ सुरू केला. पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ. पुत्र कामिष्ठी नावाच्या यज्ञामधून यज्ञ नारायण प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रसाद दिला आणि सांगितलं मुख्य जो भाग आहे तो कौशल्याला द्या, दुसरा भाग सुमित्रेला द्या, तिसरा भाग कैकेयीला द्या. मुख्य भाग त्या ठिकाणी कौशल्याला दिला. आपल्याला नंतर माहिती आहे कैकेयीला देत असताना विघ्न झालं. तो भाग अंजनीच्या हातामध्ये घातलेला आहे. ते पौर्णिमेच्या दिवशी सांगू आपण आता ते. आणि कौशल्याला दिल्यानंतर दिसामासाने कौशल्याच्या पोटामध्ये तो गर्भ वाढू लागला. सुमित्रेच्या पोटामध्ये तो गर्भ वाढू लागला. कौशल्याच्या पोटी साक्षात असणाऱ्या ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्रांचा गर्भ वाढू लागलेला आहे. गर्भवती झाल्यानंतर डोळे असतात. कुळगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा असती गरोदरा तुझी कांता. तुझी कांता त्या ठिकाणी गरोदर आहे. हे राजा डोळे विचारायचे असतात आणि म्हणून डोळे विचारायला जातात कौशल्य माताला. राजा म्हणतो त्या ठिकाणी पहिल्यांदा कैकेयी आवडीची होती ना, तिच्या महालामध्ये गेली आणि सांगितलं कैकेयी तुला काय डोळे होतात. सुंदरपणाचा अभिमान म्हणी त्यावरी गर्भिणी नामा म्हणी. कैकेयीला सुंदरपणाचा अभिमान होता. अभिमानाच्या भरामध्ये त्या ठिकाणी ती म्हणली कनिष्ठाशी द्यावे राज्यपदन ज्येष्ठाची धारावे दुरी दिगंतरा. माझ्या मुलाला राज्य द्या आणि ज्येष्ठ मुलाला त्या ठिकाणी जंगलात पाठवा. राजाला दुःख झालं. हजारो इंचू चावावा अशा पद्धतीनं राजाला दुःख. आगा असं म्हणू नको, लोक काय म्हणतील. त्या ठिकाणी ज्येष्ठाला वनात कनिष्ठाला निंदतील जन मज वाटे सुख. जे माझी निंदा काय करायचं तर करू द्या, मला सुख होईल, पण मला द्यायचं असलं तर हेच द्या. राजाला मूर्छा आली. दुःख झालं तिच्या वसनाने, कारण ती क्रोधिष्ट होती, पापिनी होती. म्हटले विठाला विठाला. येत असे दशरथ सुमित्रा मंदिरे. राजा तिथून सुमित्राच्या मंदिरामध्ये आले आणि सुमित्रेच्या मंदिरामध्ये आल्याबरोबर दासीनं सांगितलंय राजेसाहेब येतात. ताट केलं वळण्याकरता, पाठ मानलाय, पाय धुतले, औक्षण केलं आणि राजा प्रसन्न झाला. कारण सुमित्रा म्हणजे जी चांगल्या पद्धतीची नवऱ्याची मित्र होती ना, तिचं नाव सुमित्रा आहे. सुंदर प्रकारचं केल्यानंतर सांगितलं सांग मज पाशी पतिवर्ते. सांग म्हटले काय तुला डोळे होतात सांग. सांगितलं काही नाही, ज्येष्ठाची सेवा अहर्निशी. मला हे डोळे होतात की जे ज्येष्ठ बंधू आहे कौशल्याच्या पोटी प्रभू रामचंद्र येणारे, अहर्निशी त्यांची सेवा करा, रात्रंदिवस सेवा करा. का बरं असे डोळे होत होते सुमित्रेला? कारण सुमित्रेच्या गर्भामध्ये कोण होते? वा, शेषाचा अवतार लक्ष्मणजी होते. आणि म्हणून जसं गर्भात असेल तसे डोळे होत असतात बरं का.
आपल्या बायाला, बऱ्याच बायाला काही काही वेगवेगळे डोळे होतात. का कुणाला काही पण त्या ठिकाणी डोळे होतात. एक जण म्हणे महाराज मला लयच काही काही चोरून आणावं वाटतंय कुठून कुठून. मी म्हणलो बरोबर आहे, हो मोठा अट्टल चोरच होणार आहे. एक जण म्हणली मला फायटिंगच खेळा वाटते, म्हणलं हे हिरोच होतो. आपल्या बायांचे डोळे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डोळे येतात. कोणाला तिखट खावं वाटतंय, कोणाला गरम प्यावं वाटतंय, कोणाला मातीची ढेपशेच खावं वाटत येतं. आता आपले डोळे सांगून इथं कशाला मी वेळ घेऊ. डोळे झाले पाहिजे जिजामातेसारखे, डोळे झाले पाहिजे असणारी राजमाता जिजाबाईंना डोळे होत होते. घोड्यावर बसावं, त्या ठिकाणी असणारे मावळ्यामध्ये जावं, कांदा भाकरी खावं, मावळ्यांचे मुलं मिळवं आणि या महाराष्ट्र राज्याला स्वराज्य प्राप्त करून अशा पद्धतीनं असणाऱ्या त्या ठिकाणी सुमित्रेच्या महालामध्ये गेल्यानंतर आनंद झाला. राजा तिथून उठले आणि दशरथ राजा कौशल्याच्या महालामध्ये येतात आणि कौशल्याच्या महालामध्ये राजा दशरथ आल्यानंतर विचारतात, कौशल्या तुला काय डोळे होतात? तर त्यावेळेस मात्र कौशल्या अनावर नव्हती, विधेयी अवस्थेमध्ये झालेली होती. कारण तिच्या गर्भामध्ये साक्षात अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असणारा प्रभू रामचंद्रांचा अंश वाढत होता आणि म्हणून कौशल्या त्या ठिकाणी विधेयी अवस्थेमध्ये होती. बोलत नाही, चालत नाही, निस्ती दशरथ राजाकडे बघते. कारण ती उन्मनी अवस्था, तिला समाधी लागली होती. का बरं समाधी लागली होती? कारण तिच्या उदरामध्ये प्रभू रामचंद्र होते. रामरूप कौशल्या मावली नामा म्हणे. नामदेव महाराज वर्णन करतात, ती समाधीस्थ झाली. समाधी राजाला वाटलं ही बोलत नाही, काय नाही, नुसतं माझ्याकडे बघायला लागली. भूती झडपिली निश्चयशी, तिला काही भूतबाधा तर झाली नाही ना. वशिष्ठ महाराजाला बोलवा लवकर, कुळगुरू येते. वशिष्ठ महाराज येऊन पाहतात तर त्यांची अवस्था तशीच झाली. राजा म्हणू लागला आता बरं झालं, माझ्या कौशल्यालाही भूतानी झडपिलं आणि वशिष्ठाला देखील त्या ठिकाणी भूतानी झडपिलं. म्हणजे त्या ठिकाणी आता काही खरं नाही म्हटले, माझ्या नशिबामध्ये आता ही मुलं नाहीत. त्यावेळेस आता देवा माझं रक्षण करा, हे रामा माझं रक्षण करा, हे शब्द कौशल्य मातेने ऐकल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी ती डोळे सांगू लागली, आणि रे धनुष्य मारीन रावण, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी, टाकोणी पर्वत बुधवारे सागरान पायवाट करा जावयासी. धनुष्याला हे राजा दशरथा धनुष्य कुठे ठेवलेलं घेऊन ये, त्या रावण्याला मारते, लंका विभीषणाला देते आणि पर्वत टाका, लंकेला जायला रस्ता करा, पायवाट करा जावयासी. लंके पुढे मोठे माझं विरण तोडवणी बंधन सुरवराचे विश्वमित्र यागणे नाही का, प्रदूषणाचा घेन प्राण धनुष्य याची मदत त्याची भोवतावणी नवी संवे घडी कोठे एक. कोण येणार होतं तिच्या पोटामध्ये? विरंचीच बापा क्षीरसागर वशी, याती योगी त्याशी निरंतर, जे देवादिक ज्याचं ध्यान करतात ते कौशल्याच्या पोटी त्या ठिकाणी असणारे विराजमान झालेले होते. वशिष्ठांनी सांगितलं, राजा अरे भूतगीत बाधागीत काही नाही, राजा धन्येस धन्य. अरे ज्या वंशात जन्माला आला तो वंश धन्य, ज्या कुळामध्ये जन्माला आला ते कुळ धन्य आहेस, आणि मी पण धन्य. वशिष्ठ महाराज म्हणतात की मला आता रामरायांचं दर्शन होणार आहे. धन्य राजा या त्रिलोकामध्ये आहे, धन्य मीच त्रिभुवनी. मग राजा म्हणू लागला, वा मी धन्य या त्रिभुवन, माझे वंशामध्ये आता चक्रपाणी येणार आहे. आणि तो दिवस कोणता होता, तो महिना कोणता होता? फुलं वाटले का सगळीकडे? उत्तम हा चैत्र मास. आणि अशा अवस्थेमध्ये इकडे प्रभू रामचंद्राला जन्माला येण्याची सिद्धता लागली. इकडे सूर्याजी पंत आणि रानूबाई, राम उपासना त्यांच्या घराण्यामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या कित्येक वर्षापासून पिढ्याला पिढे चालू आहे.
सूर्याजी पंत रानूबाईला त्या ठिकाणी असणार सूर्यांचं त्या ठिकाणी उपासना केल्यामुळे काही दिवसापूर्वी साक्षात सूर्य यांनी भेट दिली होती. अष्टमीच्या त्या ठिकाणी असणारी सूर्याने भेट दिली. ब्राह्मणांच्या रूपाने तेजस्वी सूर्य नारायणाने भेट दिली आणि सूर्यनारायणाने सांगितलं, हे म्हणजे सूर्याजी पंत, काय मागायचं तर मागून घ्या. कारण सूर्याजी पंत सूर्य नमस्कार त्या ठिकाणी करायची, सुंदर प्रकारचं सूर्याची उपासना करायची. कारण त्यांना 30 वर्षे झाले होते तरी देखील मुलबाळ होत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये मागा म्हटल्यानंतर सूर्याजी पंत मागत नाही, पण रामबाई मात्र म्हणतात, काही नाही, तुमची राम उपासना चालण्याकरता या कुळामध्ये एखादा भगवत भक्त द्या, पुत्र असा द्या की जेणेकरून त्यांनी हे चालवलं पाहिजे, नाही तर नाही दिलेला चांगला आहे. तर त्या ठिकाणी सूर्यनारायणाने सांगितलं, या रामनवमीमध्ये तुम्हाला असणाऱ्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन होईल. आणि म्हणून रामनवमीचा उत्सव सुरू झाला. गुढीपाडव्यापासून अष्टमी आली, रात्रीच्या टायमाला आपण पाहिलं घरात भेटली. अष्टमी आल्यानंतर त्या ठिकाणी भांजी गोसावी रामूजीबाईंचे त्या ठिकाणी असणारे बंधू, त्यांचं कीर्तन चालू होतं. आणि आपले मारुतीराया, आपल्या येशी मधले महारुद्र हनुमंतराया जागृत देवस्थान आहेत, यशकाराच्या रूपामध्ये त्या ठिकाणी ते बोलायला आले. कुणाला? सूर्याजी पंतांना बोलायला आले. सूर्याजी पंत म्हणू लागले, टाळ घेऊन त्या ठिकाणी असणारे ते साथ करत होते. ते म्हटले कीर्तन संपलं नाही. ते म्हटले, ते तिथे साहेब आलेले आहेत, त्यांनी तुम्हाला लवकर बोलवलं, चला लवकर. आणि म्हणून त्या ठिकाणी सूर्याजी पंत आपली दवत त्या ठिकाणी असणारे आपलं ते दप्तर घेऊन तिथं गेले. आणि गेल्यानंतर हनुमंतरायांच्या दरबारामध्ये गेल्यानंतर यशकरांनी गोगली, कोण यशकर होतो? हनुमंतराया होते. गोगली टाकून दिली, दिव्य प्रकाश निर्माण झाला आणि साक्षात प्रभू रामचंद्राने राम लक्ष्मण सीतेने दर्शन दिलं. महाराज त्या ठिकाणी सांगितलं, काय मागायचं? सूर्याजी पंतांनी अनुग्रह द्या म्हटले, अनुग्रह दिला. काय मागायचं? काहीच नको म्हटले. अहो म्हटले, तुम्हाला सूर्याच्या उपासनेने, सूर्य नारायणाच्या प्रसन्नेने एक मुलगा होईल. आणि हनुमंतरायांचा अंश तुम्हाला 2 मुलं होतील. एक मुलगा तुमचा असणारा वंश चालवल, सूर्यनारायणाच्या प्रसादाने झालेला मुलगा वंश चालेल. आणि हनुमंताच्या कृपेने झालेला मुलगा जगाचा उद्धार करील. विठ्ठला विठ्ठला. अशा पद्धतीनं तिकडे रानूबाईला दिवस गेले महाराज. दिवस गेल्यानंतर काही दिवसाने पहिला मुलगा रानूबाईला झाला, ते म्हणजे श्रेष्ठ गंगाधर स्वामी रामी रामदास. शके 1527 मार्गशीर्ष महिन्यातली त्रयोदशी वार गुरुवारी त्या ठिकाणी श्रेष्ठ गंगाधर स्वामीचा जन्म झाला. तदनंतर 2 वर्षांनी पुन्हा रामबाईला दिवस गेले. रामनवमीचा उत्सव चालू होता. इकडे त्या ठिकाणी असणारा सुंदर प्रकारचे भांजी गोसावी यांचं कीर्तन चालू होतं नेमाचं. रामनवमीच्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी कीर्तन सुरू झालं. 10 वाजल्यापासून कीर्तन सुरू झाले नाही. आता प्रभू रामचंद्रांचे असणारे अवतार लीला काल्यांचं त्या ठिकाणी सगळं चरित्र त्या ठिकाणी चालू आहे. प्रभू रामचंद्र जन्माला कसे, तेवढ्या वेळामध्ये रामूबाईला दिवस गेलेले होते, डोहाळे झालेले होते, 9 महिने 9 दिवस भरत आलेले होते. आणि प्रसूत गृहाच्या त्या असणाऱ्या मोठ्या महालामध्ये रामूबाई जाऊन बसलेल्या होत्या. इकडे प्रभू रामचंद्र येण्याची त्या ठिकाणी चाहूल लागते, तर तिकडं रानूबाईला देखील त्या ठिकाणी कळा येऊ लागलेल्या. रानूबाईला देखील कळा येऊ लागल्या प्रसूतीच्या. इकडं प्रभू रामचंद्र, इकडं रामांच्या जन्मांच्या उत्सवाचं त्या ठिकाणी कीर्तन चालू आहे. भांजीभाऊ गोसाई सुंदर प्रकारचं वर्णन करतात. प्रभू रामचंद्र जन्माला कसे आहे? उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस. चैत्र महिना आहे, वसंत ऋतू आहे, सुंदर सृष्टी बहारून आलेली आहे. शुक्ल पक्षी ही नवमी, चैत्र शुद्ध असणारी त्या ठिकाणी नवमी. मध्यानाशी दिनकर, बरोबर मध्यानाशी दिनकर आलेला आहे बघा. आता दिवस मध्यान आलेला आहे, बरोबर 12 वाजायला 1 मिनिट बाकी आहे बरं का. आहे ना तुमच्या सगळ्याच्या घड्याळीमध्ये? बरोबर आहे. मध्यानाशी दिनकर पळभरी वय स्थिर. सूर्य थांबला महाराज. सूर्यनारायण कोणाकरता थांबत नाहीत, पण आज म्हटलं थांबले कशा करता? माझा मालक जन्माला यायला अवधीमध्ये. कौशल्याच्या पोटी त्या ठिकाणी असणाऱ्या सूर्यवंशामध्ये, माझ्या वंशामध्ये, सूर्यवंशामध्ये जन्माला यायले म्हणून सूर्यनारायणाला आनंद झाला. ते थांबलेले येतं. पळभरी होय स्थिर, त्या ठिकाणी ते स्थिर झाले. मध्यानासी दिनकर पळभरी होय स्थिर, सुशोभित दाही दिशा. आनंदी आनंद झाला. स्वर्गात मध्ये अप्सरा नाचू लागलेल्या आहेत, गंधर्व गाणे गाऊ लागलेले आहेत, इंद्र मृदंग वाजायला लागलेले आहेत. सुंदर प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे. सृष्टीला बहार आलेला आहे.
सगळे लोक आनंदित झालेले आहेत, दाही दिशा सुशोभित झालेले आहेत. देव सगळे असणारे आपापले वाहन घेऊन पुष्पवृष्टी करण्याकरता सज्ज झालेले आहेत. फुलं दिले का सगळ्याच्या हातामध्ये, पुष्पवृष्टी देण्याकरता सज्ज झालेले आहेत. सुशोभित दाही दिशा, आनंद नर नारी शेषा. नरांना, लहानाला, थोरांना, वृद्धांना, स्त्री पुरुषांना सगळ्यांना मात्र त्या ठिकाणी अंतःकरणातून आनंद झालेला आहे. हा आनंद म्हणजे सर्व सुखाचा आनंद आहे. आनंद नर नारी शेषा. आता प्रभू रामचंद्र जन्माला येतात. कसे येतात? नामदेव महाराज वर्णन करतात. रामदेव जन्माला येत असताना आयोनी संभव, त्या ठिकाणी जन्माला येत असताना प्रभू रामचंद्र आयोनी डायरेक्ट त्या ठिकाणी प्रगट होत असतात. आम्ही त्या ठिकाणी एक कडवं म्हणतो आणि कडवं म्हणल्या झाल्यानंतर सगळ्यांनी गुलाल टाकायचा. विठोबा रुक्मिणी भजन होईल. 5च मिनिटांनी पुन्हा समर्थ रामदास स्वामींचा जन्म आपण त्या ठिकाणी करायचा आहे. आता बरोबर 12 वाजले. रामांचा जन्म होऊन जाईल. आयोनी संभव प्रगटला हा राघव. आयोनी संभव, कौशल्याच्या उदरी त्या ठिकाणी असणारे राघव, जगाचा मालक, अकिलकोट ब्रह्मांड नायक त्या ठिकाणी 9 वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी प्रगट झालेली आहेत. प्रभू रामचंद्र असा त्या ठिकाणी देव वाड्यामध्ये श्रीराम राम जय जय राम. काळी बाबा भजन करा. जगाचा मालक जन्माला आलेला आहे. रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी जन्माला आलेत महाराज. आणि अशा पद्धतीनं देववाड्यामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाल्याबरोबर 5च मिनिटांनी लगेच त्या ठिकाणी निरोप येतो. कारण रानूबाईला त्या ठिकाणी रानूबाई त्या महालामध्ये प्रसूत झाल्या आणि मारुतीचा अंश असणारा अत्यंत त्या ठिकाणी असणारे बलवान भगवत भक्त वैराग्यवान शुका सारिके पूर्ण वैराग्य वशिष्ठा परिज्ञान कवी वाल्मिका सारिखा मान्य नमस्कार माझा सद्गुरू. शुकासारखं वैराग्य, वशिष्ठासारखं ज्ञान, कवी वाल्मिकासारखं त्या ठिकाणी असणारं कवित्व, अशा पद्धतीनं असणारे जे रामदास स्वामी, मारुतीचा अंश, नारायणाचा जन्म त्या ठिकाणी असणारा याच ठिकाणी या मंदिरामध्ये इथं म्हणजे जे समर्थांचं मंदिर आहे तिथं रानूबाईच्या पोटी असणारे साक्षात मारुतीचा अवतार, जगाचं कल्याण करणारा, जगाचा उद्धार करणारा राष्ट्रगुरु, छत्रपती शिवाजी राजांचे पहिले गुरु, राष्ट्रगुरु असणारे समर्थ रामदास स्वामी नारायणाच्या रूपाने मारुतीचा अंश जन्माला येतात. श्री सद्गुरु राष्ट्रगुरु रामदास स्वामी महाराज की, रामदास स्वामी महाराज की जय जय. अशा पद्धतीनं 5 मिनिटांनीच समर्थांचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. त्या ठिकाणी भांजीवांचं कीर्तन चालू आहे. पाठीमागं सूर्याजी पंत त्या ठिकाणी साथ करण्याकरताय. हो, आणि एवढ्या वेळामध्ये निरोप येतो, थांबा. आले बघा ट्रस्टी मंडळ. काय निरोप आलेला आहे तर त्या ठिकाणी निरोप आला बघा, आपल्या असणाऱ्या रानूबाईला पुत्र झाला. रानूबाईला पुत्र झाला. दासदास्या धावत आल्या आणि सूर्याजी पंताला सांगितलं, तो आनंद त्या ठिकाणी गगनात मावेना गेलेला आहे. अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्रांचा जन्म 12 वाजता आणि 12 वाजून 5 मिनिटांनी म्हणजे दोन्ही बी एकाच टायमाला आपण 5 मिनिटांनी इथं पुन्हा समर्थ रामदास स्वामींचा जन्म साजरा करतो. दोन्ही एकाच टायमाला देव आणि भक्तांचा, गुरु आणि शिष्यांचा जन्म झालेला आहे. ते म्हणजे श्रेष्ठ असणारं त्या ठिकाणी श्री क्षेत्र जाम समर्थ रामदास स्वामीच्या मंदिरामध्ये याच ठिकाणी ठोपार तुम्हारी